श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. नमस्कार. आज आपण बनवणार आहोत स्पेशल घरच्या घरी सोप्या पद्धतीने बनवणारी बाकरवडी. त्यासाठी लागणारे साहित्य आहे बारीक शेव, पापडी, हळद, जिरं, बडीशोप, गरम मसाला, खोबरं आणि ड्राय पावडर, तीळ, खसखस, चण्याचं पीठ, मीठ, तिखट, धना पावडर, तळण्यासाठी तेल आणि हे गव्हाचं पीठ. गव्हाच्या पिठापासून आपण बनवणार आहोत भाकरवडी. चला तर मग सुरू करूया. एक डब्बा गव्हाचं पीठ घेतलंय मी. खमंग आणि खुसखुशीत भाकरवडी बनवायची आपल्याला. एक वाटी चण्याचं पीठ, त्यात थोडंसं मीठ, चवीनुसार मीठ टाकायचं. आणि मी इथे तेल तापत ठेवलेलं आहे मोहण्यासाठी. आपण यात गरम तेल टाकूया. यात आपण कडकडीत तेलाचं मोहन दिलेलं आहे. याला आपण आता एकत्र करून थोडं थोडं आपण चपातीसाठी जसं कणिक मळतोय त्याप्रमाणे कणिक मळून घ्यायचं आहे. आता आपलं हे पीठ भिजून झालेलं आहे. आपण साईडला ठेवूया, कारण मी घरी दळून आणलेलं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. मैद्याचा वापर केलेला नाही आहे. हे साईडला ठेवून देऊया. आणि आता आतलं सारण बनवून घेऊया आपण. त्यात थोडे हळद टाकूया, थोडी पापडी, धना पावडर, बडीशोप, जिरं आणि गरम मसाला, खोबरं, लाल तिखट, मीठ, तीळ आणि खसखस टाकू. आणि याला आता आपण मिक्सरमध्ये यात बारीक शेव टाकायची राहिली. बारीक शेव याला आता मिक्सरमधनं फिरून घेऊया. आता हे मिक्सरमधनं फिरवल्यानंतर हे सारण हे असं झालेलं आहे तयार. या प्रकारे सारण तयार झालं. आता आपण भाकरवडी लाटायला घेऊया. हे पीठ असं तयार झालेलं आहे. आपण आता याची भाकरवडी तयार करूया. आता आपण ही अशी पोळी लाटून घेतलेली आहे. आता याच्यामध्ये आपण थोडंसं तेल लावून घेऊया, कारण सारण व्यवस्थित बसलं पाहिजे. तेल लावल्यामुळे काय होते, सारण चिटकून राहते याला. आणि हे सारण आपण असं याच्यावरती असं हलक्या हाताने पसरून घ्यायचं आहे. आता हे सारण आपण असं लावून घेतलं आहे. याचा रोल करूया आपण भाकरवडीसाठी. तोपर्यंत आपण तेल तापत ठेवू, गॅस सुरू करूया. आणि हे जे ड्राय पावडर आहे ना, हे आपण तेलामध्ये टाकूया. आता याचा असा रोल तयार करून घ्यायचा आहे आपल्याला. असा रोल तयार करून घेऊया आपण. इकडनं याला बंद करून घेऊया. हे बंद करून घेऊया आपण. तुम्हाला कधी भाकरवडी खावीशी वाटली तर आपण ताबडतोब घरच्या घरी आहे त्या साहित्यामध्ये आपण बनवू शकतो. बाजारावरून आणायचं काम नाही. याच्याशी कट करून घेऊया आपण. हे आपण हे अशा तयार करून घेतलेले आहेत. आपण याला तळून काढूया. आता मी तेल तापत ठेवलेलं आहे. तेल गरम झालेलं आहे. आपण याला तळून काढूया. त्यांना दाखवू फक्त. हे अशा तळून घेऊयात आपण.
ही आपण गव्हाच्या पिठापासून बनवलेली बाकरवडी तयार झाली. खमंग, रुचकर, स्वादिष्ट. एकदा नक्की करून बघा, खाऊन बघा, तुम्हाला नक्की आवडेल.